आज या ठिकाणी दिवाळी निमित्त जेवढे आमचे दिव्यांग बांधव आहे, कुष्ठरोगी आहे, सगळ्या दिव्यांग बांधवांना मनापासून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांच्या पाया पडून आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देतो। कारण की ही दिवाळी गंगा सावित्री निवास जे माझं राहतं घर आहे आणि मी नेहमी सांगतो, ज्या गरिबीतून ज्या शून्यातून मी निर्माण झालो, ज्या शून्यात मध्ये असताना जे चटके भोगले, ज्या गरिबीमध्ये माझी आई आहे, वडील आहे, वडील हे क्वार्टर मार्केटमध्ये हमाल होते, आई सुद्धा अत्यंत कष्ट करून आमचं पालनपोषण करत होती आणि त्या कष्टाचे दिवस, त्या संकटाचे दिवस, ती दिवाळी जो एक ड्रेस हप्ताभर घालून दिवाळी दिवशी सुद्धा धुवून तो घालायचा किंवा मिळतही नव्हता कधी, ते दिवस मी पाहिलेले आहे। म्हणून मी सगळ्यांना सांगतो, राजकीय नेत्यांनाही सांगतो, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही। जर या लोकांना आपण देऊ काही शकलो नाही तर माणूस किती जगला त्याला काही अर्थ नाही, किती लोकांसाठी जगला याला जास्त महत्व आहे। आणि तेच खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये फूल नाही तर फुलाची पाकळी जर या समाजासाठी, या गोरगरिबांसाठी जर देऊ शकले तर तुमचं जगणं सार्थ होईल। आज इलेक्शन असो नसो, प्रत्येक दिवाळीला माझ्या आई बहिणींच्या घरी, आमच्या बुजुर्गांच्या घरी, युवकांच्या घरी गोडवा निमंत्रण झाला पाहिजे, त्यांच्या घरी दिवाळी झाली पाहिजे, माझ्या बहिणींनी आईनी साडी घातली पाहिजे। म्हणून या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला 2 लाख कुटुंबांना आपण किराणाचं वाटप करतो आणि प्रत्येकाच्या घरी साडी देतो। हे इलेक्शन नाही आहे, कुठलं राजकारण नाही आहे, हे विचारात प्रत्येकाच्या रक्तामध्ये ही समाजसेवा असली पाहिजे, तोच या जनतेला काही देऊ शकते। ते प्रामाणिकतेने करतो आणि प्रामाणिकतेने करत असताना अनेक लोकांच्या टीका होते। आज अनेक लोक आजीचे माजी झाले कारण की त्यांनी खिशात हातच नाही टाकला, बरोबर नाही काय? फक्त इनकमिंग, आउट गोईंग नाही। आज आमचे अचलपूरचे आमदार, तुम्हाला माहित आहे, करोड रुपयाची संपत्ती आहे। मी 10 वेळा म्हटलं की रवी राणाची संपत्ती तुम्ही घ्या, तुमची संपत्ती मला द्या, पण कधी त्यांनी हात वरत करून बोलले नाही। एका शेतकऱ्याच्या पोरानी, जे प्रवीण तायडे आमदार आहे अचलपूरचे, ते शेतकऱ्यांचा पोरगा आहे आणि शेतकऱ्याच्या पोरानी त्या ठिकाणी त्यांना पाडलं कारण की शेतकरी दुखी होता। 2-2 वेळा पालकमंत्री, 2-2 वेळा मंत्री, आणि रवी राणा हा कधी कोणाच्या सांगण्यावर कुठे गेला नाही। आज शेतकऱ्यांचा आवाज जेव्हा जेव्हा उचलला तेव्हा 4-4 वेळा जेलामध्ये गेलो, जीवाची पर्वा केली नाही। आजही रवी राणाची एक किडनी फेल आहे, ते कशामुळे? शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे। पण तेव्हा 2000 करोड रुपये या शेतकऱ्यांना मिळून दिले। अरे लढाई कशी लढली पाहिजे, ती निस्वार्थ लढली पाहिजे। आता लढाई लढतात, कोणाला आमदार बनायचं आहे, कोणाला मंत्री बनायचं आहे, म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन आंदोलन करायचं आणि मला कुठेतरी आमदार बनवा तर मी माझा आवाज दाबून टाकीन, अशा प्रकारे हे शेतकरी आंदोलन नेते आहे। आज तुम्हाला माहित आहे, गुवाहाटीला जाताना शेतकऱ्याला विचारून गेले होते का? उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाले, शेतकऱ्याला विचारून गेले का? पण त्या ठिकाणी फक्त काय होता, मंत्री झाला तर मलिदा मिळते, गुवाहाटीला गेलो तो मलिदा मिळते, आणि आता त्यांनी दूर केल्यामुळं आता शेतकऱ्याच्या नावावर आपल्या राजकीय रोट्या शेकाच्या असा हा धंदा झालेला आहे। ही जनता सगळी जाणते की यांना सगळ्यांना माहित आहे की जो माणूस 4 वेळा आमदार, 2 वेळा मंत्री, पालकमंत्री, सरकारमध्ये पूर्ण ताकद त्यांच्यासोबत होती, पण एक दिवसही तोंड उघडलं नाही, एक दिवसही या शेतकऱ्यांचा आवाज उचलला नाही। आता काहीच नाही, म्हणून काही मिळवासाठी शेतकऱ्याचा नाव घेत आहे। त्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा, त्यांची दिवाळी लाख लाख जाव, हे मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो
या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या पद्धतीने एक आधार म्हणून उभे राहिले, लाडक्या बहिणींना मानधन देऊन त्यांनी या बहिणींना एक मदतीचा हात दिला आणि अजून मागच्या वेळेस त्यांना विनंती केली होती, त्यांनी शब्द दिला होता की पुढच्या दिवाळीच्या आधी आमच्या दिव्यांगाचा पगार 1500चा 2500 रुपये करेल आणि तो त्यांनी करून दिलेला तो कोण आहे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहे, देवेंद्र फडणवीस. जे शब्द दिला त्यांनी पाळला, 1500चे 2500 रुपये केले. मी आपल्या सगळ्यांना सांगतो त्यांच्यापर्यंत आवाज गेली पाहिजे, प्रत्येक जण जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. की असाही मुख्यमंत्री असते देवेंद्र फडणवीसांसारखा, तो दिलेला शब्द पाळते. अरे अनेक मुख्यमंत्री आले गेले, 31,500 करोड रुपये हे कोणी दिले? तर देवाभाऊनी पॅकेज दिला शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी 31,500 कोटी रुपये. कर्जमाफी करा म्हणते. अरे कर्जमाफी झाली पाहिजे, पण बँकेचे कर्ज फेडासाठी नाही, या लोकांचे कर्ज फेडल्या गेले पाहिजे. त्या माणसाने विचार केला, कर्जमाफी जर आज केली तर बँकेचं कर्ज नील होईल, आमच्या शेतकऱ्याच्या हातात काही मिळणार नाही. म्हणून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात 31,500 कोटी रुपये देऊन त्यांनी या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थानं मदतीचा हात. निसर्गाने साथ दिली नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना साथ दिली, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की थोडं त्यांच्यापासून शिका की एका पदावर बसल्यानंतर किती उदार मनाचा माणूस असला पाहिजे, किती उदार मताने दोन्ही हातांनी मदत केली पाहिजे. हे जर शिकायचं असलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिकलं पाहिजे. आज विरोध तर कोणी करते, विरोधाला विरोध करते, विरोध करून आपल्या सगळ्या विषय आपले निकाली काढतात, पण या लोकांसाठी मनापासून काम करणारा मुख्यमंत्री आहे. आणि मी सांगतो या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांसोबत मी याच्यासाठी उभा आहे, यांच्यासोबत ताकदीने उभा आहे गेल्या अनेक वर्षापासून, की हे खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग या सगळ्या जनतेला न्याय देतात आणि एका पहाडासारखे प्रत्येक कार्यकर्त्यासोबत उभे राहतात. म्हणून देवेंद्र फडणवीसांसोबत मी ताकदीने उभा आहे, ताकदीने सपोर्ट आहे. आज आपल्या विदर्भाची शान आहे, महाराष्ट्राची शान आहे. मी या दिवाळी निमित्त त्यांना शुभेच्छा देईल की येणाऱ्या भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आणि या देशाची सेवा केली पाहिजे. या देशाचे पंतप्रधान बनून मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी या देशाची सेवा केली पाहिजे, ताकदीने देशाला पुढे नेलं पाहिजे. या सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी सगळे आपण आले, सगळ्यांचा आशीर्वाद दरवर्षीप्रमाणे मला तुमच्याकडे मिळते. मला माहित आहे माझ्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्यांनी फूल नाही तर फुलाची पाकडी, आमचा भाऊ रवी भाऊ, आमचा मुलगा, आमच्या परिवाराचा सदस्य निवडून आला पाहिजे. म्हणून अकोला असो, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, प्रत्येक जागोजागीवर आमचे दिव्यांग बांधव आले होते आणि त्यांनी माझा प्रचार केला. हा मला अभिमान आहे की आपण जर सगळे सोबत नसते तर कदाचित रवी राणा आमदार झाला नसता, निवडून आला नसता. म्हणून आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. नवनीत राणाचा पराभव हा या देशामध्ये आज पार्लमेंटमध्ये तुम्ही पाहिलं, अमरावतीचं नाव कधी ऐकायला भेटत नाही. या दिव्यांगाचे प्रश्न, या संजय गांधी निराधार महिलांचे प्रश्न, युवकांचे, बुजुर्गांचे, शेतकऱ्यांचे, हे वारंवार देशाच्या पार्लमेंटमध्ये कोण उचलत होतं? तर नवनीत राणा उचलत होते. आज अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो, एअरपोर्ट असो की अनेक हॉस्पिटल आहे, या सगळ्या योजना आणण्याचं काम त्यावेळेस नवनीत राणाने या जिल्ह्याला दिलं. आणि आज आमचा जिल्हा पोरखा झालेला आहे. याला खासदार आहे की नाही आहे? या जिल्ह्यातला कोणी आवाज उचलणारा दिल्लीमध्ये कोणी मायबाप आहे की नाही आहे? अशा प्रकारची परिस्थिती हे दिल्लीच्या सभागृहामध्ये झालेली आहे. आज प्रत्येक व्यक्ती ज्यांनी कुठे चूक केली असेल तो सुद्धा दुखी होत आहे की आम्हाला नवनीत राणाच पाहिजे होत्या, आमच्याकडनं चूक झाली, पुन्हा हे चूक होणार नाही. पण आज अमरावती जिल्हा हा 25 वर्ष मागे गेला. आज नवनीत राणा जर खासदार असत्या तर केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असत्या. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पद मिळालं असतं, ते नवनीत राणाला मिळालं असतं.
पण हे गेलेले दिवस भरून काढायसाठी खऱ्या अर्थानं खूप वेळ लागेल, पण झालेली चूक दुरुस्त आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे. या जिल्ह्याच्या युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आपल्या दिव्यांग लोकांसाठी आपल्या सगळ्यांना एक मजबूत नेता पाहिजे दिल्लीला, तो म्हणजे नवनीत राणांसारखा चेहरा. पण येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्याल, ताकद द्याल आणि आपल्या सगळ्यांसाठी काम करायची संधी पुन्हा त्यांना केंद्रामध्ये मिळेल असा आशीर्वाद मी आपल्या माध्यमातून त्यांच्यासाठी मागतो. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.